मानकापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, काय प्रकरण आहे नेमकं सविस्तर सांगा. याच्यामध्ये परवा 4 मुली आपल्याकडे आलेल्या होत्या, ज्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी नावाची एक NGO आहे आणि त्या NGOमध्ये त्या काम करतात. रियाज फाजिल काझी हा आरोपी सदर NGO चालवतो आणि त्याचा फाउंडर मेंबर देखील आहे. 2010 पासून सदर NGO चालू आहे. याच्यातली कंप्लेंटंट जी मुलगी आहे त्या मुलीनं आपल्याला सांगितलं की एक 2 वर्षापूर्वी तिचा वाढदिवस होता. त्यावेळी केक कापून झाल्यानंतर त्या आरोपीनं तिचा विनयभंग केलेला होता आणि त्यानंतर 1-2दा देखील असा त्याने ट्राय केला होता, पण तो मुलीनं नंतर त्याला विरोध केलेला होता. त्यानंतर काही मुली ज्या जॉब सोडून गेलेल्या आहेत त्या देखील आपल्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की तो जे आहे ते मुस्लिम धर्माच्या चालीरीतींविषयी त्यांना माहिती द्यायचं, जसं नमाज पठण आहे किंवा दुआ पडणं आहे, याबाबत तो माहिती द्यायचा. मुलींनी त्या गोष्टी मानल्या नव्हत्या, परंतु त्यांना त्याविषयी तो माहिती देत असायचा. एक 8 दिवसापूर्वी एक जॉब सोडून गेलेली जी मुलगी होती त्या मुलीच्या आईला आरोपीनं फोन कॉल केला आणि इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी चुकीची माहिती दिली. त्या मुलींसोबत तुमची मुलगी पाठवू नका असं सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण सगळ्यांमध्ये चर्चा झाली आणि परवा त्या मुली पोलीस स्टेशनला आल्या होत्या. घटनेची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास चालू केला. आरोपीला नेमकी काय दिली, किती मुलींनी दिली, काय दिली आणि त्या मुस्लिम धर्मीय आहे, हिंदू धर्मीय आहे, कुठल्या धर्माचे आहे? मुली या हिंदू धर्मीय आहेत आणि जे मी आत्ता आपल्याला माहिती दिली त्याप्रमाणेच तक्रार दिलेली आहे. तक्रारीमधलीच माहिती मी आपल्याला सांगितलेली आणि आरोपीला अरेस्ट करून त्याच्यामध्ये काल मान्य न्यायालयात हजर केल्यानंतर 23 तारीखपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे आणि पुढील डीप तपास चालू आहे त्याच्यामध्ये. धर्म परिवर्तन किंवा असं काही या आडून केलं जात होतं असं काही दिसते का? प्रथम दृष्ट्या तपासात काय दिसून येते? आता मुलींना आम्ही त्याबाबत माहिती विचारली की तुमच्यावर धर्म परिवर्तनाची सक्ती वगैरे केली होती का, तर त्यांनी त्याबाबत काही सांगितलेलं नाही. तसं काही नव्हता प्रकार. फक्त चालीरीती ज्या आहेत मुस्लिम धर्माच्या त्याची माहिती दिली जात होती आरोपीकडून, असं त्यांचं म्हणणं आहे. या जी NGO आहे ती NGO कुठली आहे, कुठल्या क्षेत्रात काम करते, काय सांगणार? NGO जी आहे ती शैक्षणिक क्षेत्रात काम करते. जे स्लम एरियातले किंवा लेबर क्लासमधली मुलं आहेत जी शाळेत जात नाहीत त्यांना शिक्षण देणं, त्यांना शाळेत नेण्यासाठी प्रयत्न करणं आणि जी चांगली शिकणारी मुलं आहेत त्यांना गरीब मुलांना सपोर्ट करणं, अशा प्रकारे क्षेत्रामध्ये NGO काम करते असं आरोपीनं आपल्याला सांगितलेलं आहे. फॉरेन फंडिंग वगैरे काही आहे का किंवा असं काही? अजून तसं काही तपासात आलेलं नाही. नाशिकमध्ये जे प्रकरण TCS मध्ये सुरू आहे त्याच्याशी मिळतं जुळतं किंवा त्या दिशेने काही आपण तपास करणार आहे का? तसं काही आहे का याच्यामध्ये? मला तरी तसं वाटत नाही, पण आपण सगळ्या अँगलने तपास करणार आहे. यामध्ये तुमचं म्हणजे नमाज पठण करायला लावणे किंवा रोजा ठेवायला लावणे असं काही तो सांगत होता का? त्याचा तर डिटेलमध्ये तपास चालू आहे. तपास चालू असल्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या तपास चालू असल्यामुळे नाही बोलता येणार, परंतु डिटेल तपासानंतरच सगळ्या गोष्टी समोर येतील. किती मुलींनी तक्रार केली ना? आणखी मुली वाढण्याची शक्यता आहे का? किती मुली त्याच्या कार्यालयात काम करतात? त्याच्या कार्यालयामध्ये एक 5-6 मुली काम करतात. त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाच्या आहेत. आपल्याकडे 3 मुलींचं आतापर्यंत बयान नोंद झालेलं आहे. एक मुलगी अजून बाकी आहे. मे बी वाढू शकते, तर आपण त्या अनुषंगाने देखील तपास करत आहोत. मोठं प्रकरण आहे असं वाटतं? नाही, मला वाटतं 4 मुली आहेत, त्याच्या व्यतिरिक्त नसाव्यात, परंतु आपण तपास सगळ्या अँगलने करत आहोत. सर, तुम्ही विनयभंगाच्या अँगलनी तपास करताय की धर्म परिवर्तनासाठी किंवा धर्म बदलण्यासाठी किंवा लव जिहाद सारखा अँगल घेऊन तपास करताय? मी आपल्यालाच आता सांगितलं की सर्व अँगलने तपास करतोय. पोलीस जे आहे ते सर्व अँगलनं तपास करतायत असं सांगतायत मानकापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.